Hello everyone, welcome in our Kaka's English School and the Semi-English School. Class first and the subject name is Science. In a previous chapter, we learned more about the animals. Yes or no? We are collecting the information about the pet animals and the domestic animals. Also, we see the examples of the pet animals and the domestic animals. So, today's chapter we will learn. So, which is name of the today's chapter? Unit 3, Paws and Wings. Paws and wings, and in this unit chapter 2 kinds of animals. What is mean by kinds of animals? म्हणजे प्रकार आहेत, प्राण्यांचे प्रकार आपल्याला बघायचे. आपण फक्त पेट एनिमल्स आणि काय बघितलेलं आहे, वाइल्ड एनिमल्स. वी सी द एक्झाम्पल्स ऑफ द पेट एनिमल्स अँड द वाइल्ड एनिमल्स. सो टुडे वी विल लर्न टाइप्स ऑफ एनिमल्स मीन्स काइंड्स ऑफ एनिमल्स, प्राण्यांचे प्रकार. आता किती प्राण्यांचे प्रकार असतात, लेट्स सी. ओके, आता आपण काय केलेलं आहे, आपल्या घरी टॉयज असतात, त्या खेळामध्ये वेगवेगळे बघितलं असतो. क्रोकोडाईल असतं, डॉग असतं, कॅट असतं, थोडेसे रॅट असतात. असं खेळ भांड्यामध्ये आपण खेळ ठेवतोच. नसेल तर आपण टीव्ही मध्ये पण पाहिलेलं असतं, हो की नाही. टीव्ही मध्ये पाहत असताना आपण वेगवेगळे प्राणी बघतो. कुठले प्राणी बघतो, सरपटणारे प्राणी बघतो, उडणारे प्राणी बघतो, रवंद करणारे प्राणी बघतो, जंगलात राहणारे, पाण्यामध्ये राहणारे किंवा आपल्या घरापाशी आपण राहणारे प्राणी बघत असतो. ते बघत असताना प्रत्येकांचं वैशिष्ट्य काय असतं, वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल, बर्ड्स कॅन फ्लाय इन द स्काय. येस ऑर नो? बट एनिमल्स फ्लाय? म्हणजेच डॉग फ्लाय, कॅट कॅन फ्लाय? नो, बिकॉज these animals do not have the feathers as well as the wings. त्यांना विंग्स आहेत का, त्यांना फेदर्स आहेत का, पिसे पंख त्यांना आहेत का? नो. हाऊ कॅन फ्लाय? ते उडू शकतात का? नाही उडू शकणार. मग तुम्हाला असं काय ऑब्झर्वेशन करायचे, आता पाण्यात चालणारे कुठल्या राहणारे कुठले एनिमल्स प्राणी आहेत, किंवा जमिनीवर राहतात ते कुठले आहेत, जंगलात राहणारे कुठले आहेत, किंवा बर्ड्स आहेत जे पक्षी आकाशात उडणारे ते कुठले आहेत. असं डिवायडेशन करताना तुम्हाला लगेच जाणवलं की हे इथंच का राहतात किंवा आकाशातच का उडतात, कारण त्यांना पंख आहेत. पाण्यात का राहतात, कारण त्याला पाण्यामध्ये श्वास घेण्याचे एक छान असं ऑर्गन दिलेलं आहे. जमिनीवर का राहतात, कारण त्यांचं वातावरण त्याला सुटेबल आहे. सो लेट्स सी. आता आपल्याला कुणाच्या घरी जायचं माहितीये का, सुरबतच्या घरी जायचे. कुणाच्या घरी जायचे, सुरबतच्या घरी जायचे. सुरबतच्या घरी गेल्यानंतर तिथं असे भरपूर एनिमल्स त्याने काय केलेलं आहे, त्याच्या टेबलवर ठेवलेले आहेत. ते पिक्चर्स मध्ये तुम्हाला दाखवल्यासारखं काही रेप्टाइल्स आहेत, काही छोटे छोटे इन्सेक्ट दिलेले आहे आणि छोटे छोटे बर्ड्स त्याने कलेक्ट करून ठेवलेलं आहे. असं करत असताना त्यांनी काय म्हणलेलं आहे, अरेंज करून ठेवतो. त्याला माहित आहे का फक्त तो छोटे छोटे प्राणी एनिमल्स इकडं, थोडे मोठे इकडं आणि जे उडणारे आहेत ते इकडे ठेवतो. पण त्याला याला एक पर्टिक्युलर वर्ड आहे. सुरबतला माहित आहे का, नाही. पण आपल्याला सुरबतला सांगायचं आणि आपल्यालाही शिकायचे. सुरबत फादर्स एक्सप्लेन that each animals has been grouped according to the types of animal is. तितक्यात काय येतात, सुरबतचे काय येतात, फादर्स म्हणजे त्याचे वडील येतात. आणि त्याला म्हणजे हे ग्रुप, या ग्रुपला काय म्हणायचं, इथं पिक्चर मध्ये दिल्यासारखं हा काय, हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे, हो की नाही. मग आता त्या सुरबतला माहित नाही एनिमल्सला काय म्हणायचं, फक्त त्याला माहिती आहे की हे सगळं काय आहे, एनिमल्स. पण या एनिमल्सला एक पर्टिक्युलर काय आहे, वर्ड. यांना एक नाव आहे, यांना एक नाव आहे आणि यांना एक नाव आहे. आपण आता पुढे शिकणार आहोत. देअर आर, मग त्याचे फादर्स त्याला सांगतात. काय सांगतात, से लेट्स सी. देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ एनिमल्स इन द वर्ल्ड. वी विल लर्न अबाउट 3 टाइप्स ऑफ एनिमल हिअर. म्हणजे त्याला सांगतात की बाबा काय आहेत, हे अकॉर्डिंग आहेत. आपल्या जगामध्ये खूप असे वेगळ्या प्रकारचे एनिमल्स आहेत. पण आता आपण पहिलीला आहोत, फक्त आपण काय बघणार आहोत, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या एनिमलची माहिती बघणार आहोत. कारण आपण छोटे आहोत, छोटं असताना छोटं शिकायचं असतं, हो की नाही. सो म्हणजे फर्स्ट बर्ड्स, इन्सेक्ट अँड द रेप्टाइल्स. म्हणजेच आपण कशाची माहिती बघणार आहोत. फर्स्ट अवर टॉपिक इज द बर्ड्स. टाइप्स ऑफ एनिमल मध्ये देर आर 3 टाइप्स ऑफ एनिमल्स वी विल सी हिअर. ओके, फर्स्ट इज बर्ड, सेकंड इज इन्सेक्ट अँड थर्ड इज रेप्टाइल्स. हे असे विविध म्हणजे 3च प्रकारचे एनिमल्स आपण आजच्या पाठामध्ये बघणार आहोत. म्हणजेच फर्स्ट आता आपण बघत असताना बर्ड्स बघायचे सुरुवातीला, ओके नाही. फर्स्ट टॉपिक इज बर्ड. बर्ड म्हणजे काय, बर्ड्स क्रो. क्रो कॅन फ्लाय इन द स्काय विथ द हेल्प ऑफ विंग्स अँड फेदर्स. त्याला पिसे आणि काय पंख आहेत, त्यामुळे तो आकाशात उडतो. मग तो कोण झाला, बर्ड्स. म्हणजेच उडणाऱ्या किंवा पंख पिसे असणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो, पक्षी म्हणत असतो. म्हणजेच बर्ड. म्हणजे बर्ड म्हणजे काय, पक्षी. ओके, there are different kinds of birds. Most birds are small and most birds are big.
आता आपल्यासारखंच त्यांच्यामध्ये पण काय छोटं आणि मोठं असतं. काही बर्ड काय असतात छोटे असतात आणि काही बर्ड काय असतात मोठे असतात. बर्ड्स आता आपण छोटं म्हणल्यामध्ये स्पॅरो आहे, कॅनरी आहे, हे काय स्मॉल बर्ड्स मध्ये येतात. आणि बिग मध्ये हेन आहे, पिकॉक आहे, हे काय येतात. आणि ऑस्ट्रिच आहे हे पण काय बिग बर्ड मध्ये काउंट केले जातात. देयर आर one activity given here on this page number 40. Okay, circle the small birds and tick the big bird. Okay, you see the pictures, circle the small bird. Okay, काय म्हणलेलं आहे, जे स्मॉल आहेत त्यांना सर्कल करायचं आहे आणि जे बिग आहेत त्यांना टिक करायचं आहे, म्हणजे राईट करायचं आहे. आता हा पण बिग आहे, हा पण आणि हा पण. आता स्मॉल कोण आहेत, कॅनरी आहे, ओल आहे, किंगफिशर आहे, स्पॅरो आहे, मैना आहे. यांना काय करायचंय मग सर्कल. यू कॅन डू इट. ओके, देन ऑल बर्ड्स हॅव फेदर्स. आता आपल्याला समजलं की छोटे कुठले आहेत मोठे कुठले. सगळ्यांना काय आहेत, विंग्स आहेत. ओके नाही, म्हणून ते उडतात. ऑल बर्ड्स हॅव फेदर्स ऑन देअर बॉडीज. दे हॅव 2 विंग्स, 2 लेग्स. विंग्स म्हणजेच काय, सगळ्या बर्ड्सला काय आहेत, पक्ष्यांना विंग्स आहेत आणि फेदर्स आहेत. त्यांच्या शरीरावर त्यांना 2 पाय आहेत. ओके नाही, आणि 2 विंग्स आहेत. 2 पंख आणि 2 पाय आहेत त्यांना. विंग्स हेल्प देम टू फ्लाय इन द एअर. त्यांचे जे पंख आहेत त्यांना आकाशामध्ये उडण्यासाठी मदत करतात, म्हणून ते आकाशात उडतात. आपल्याला पंख आहेत का, मग आपण उडतच नाही. Some birds like the ostrich, penguin and the emu cannot fly. It is because they are big and their body is heavy. आता काही बर्ड खूप उंचवर आकाशात उडत असतात आणि काही बर्ड काय करतात, थोड्या, आपण हेनचं उदाहरण घेऊ. हेन म्हणजेच आपली कोंबडी. ती जास्त उडते का आकाशात, असं थोडंसं उडून पटकन जाऊन बसते, कारण तिची बॉडी कशी आहे, हेवी असते. त्यामुळे ती जड असते, जड असल्यामुळे तिला उडता येत नाही. हेवी, येस ऑर नो. म्हणजे तुम्हाला माहिती ना, आता कोंबडी, जास्त उदाहरण घ्यायचं नाही, आपण हेनचंच घ्यायचं. ओके नाही, मग त्याच्यामध्ये अजून उदाहरणं दिलेली आहेत. ऑस्ट्रिच, आपण त्याला शहामग्र म्हणतो. आणि पेंग्विन, जो आपल्या इकडे नाही, इकडे पोलर रिजन मध्ये आढळतो. ओके नाही, ते उडू शकत नाही जास्त, उडले तरी असं थोड्याशा अंतरावर जाऊन लगेच खाली बसतात. Most birds live on trees. Some birds live in or near water. Some big birds live in open places and the grassland. आता जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो का नाही, लाईक ॲज अ ह्युमन बिंग, बर्ड्स आल्सो लिव्हिंग द प्लेस इज डिफरंट. सम बर्ड्स आर लिव्हिंग ऑन द ट्रीज, सम बर्ड्स आर लिव्हिंग ऑन द नियर द water and as well as in the water. Some birds are living on the grassland, some birds are living on the forest. म्हणजे जसं आपण कसं वेगवेगळ्या ठिकाणी राहतो तसं बर्ड सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. म्हणजेच काही बर्ड झाडावर राहतात, काही पाण्याच्या जवळ राहतात, काही पाण्यामध्ये राहतात, काही जंगलामध्ये राहतात, काही आपल्या घराच्या शेजारी पण आपल्याला बघायला मिळतात. सो यू सी इन अवर सराउंडिंग सम बर्ड्स लाईक ॲज अ काय क्रो बघतो आपण, स्पॅरो बघतो, पॅरोट बघतो, पिकॉक बघतो. वी सी द बर्ड्स. ओके, सो कलर. आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, काय आहे बघू. कलर द हॅबिटॅट ऑफ दिस बर्ड्स. If a bird live or near water, make blue water blue it. If a birds live in open areas, make a green grass under it. If a birds live on the tree, draw a branch for it sit on. म्हणजे तिथे तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लेट्स सी. सम बर्ड्स आर गिवन हियर ऑन द पेज नंबर 41. ओके, तुम्हाला काय करायचंय, जे बर्ड्स पाण्यामध्ये राहतात त्यांच्या खाली ब्ल्यू कलरनं काय स्केच मार्कनं काय करायचंय, असं वॉटरचं चित्र काढायचे. नंतर काय करायचे, जे बर्ड्स झाडावर आढळतात म्हणजे झाडावर राहतात त्यांच्या काय करायचे, झाडाची फांदीचं चित्र काढायचे. आता फॉर एक्झाम्पल हा बर्ड झाडावर जातो, इथे छान अशी फक्त फांदी काढायचं आणि एक पान काढायचं. नंतर काही बर्ड पाण्यामध्ये राहतात, हो की नाही, मग ते पाण्याचं चित्र काढायचं. त्याच्यानंतर काही बर्ड फक्त काय ओपन स्पेस मध्ये म्हणजे ग्रासलँड मध्ये राहतात, तिथं काय करायचं, असं गवताचं हिरवं असं चित्र काढायचं. येणार ना तुम्हाला काढायचं विथ द हेल्प ऑफ स्केच पेन एज वेल एज कलर चॉक. ओके, सो डू द ऍक्टिव्हिटी इन युअर होम. देन ऑल बर्ड्स हॅव अ बीक. बीक म्हणजे काय, त्यांची चोंच. सगळ्या बर्डला चोंच असते, त्यांनीच ते काय करतात, असे इन्सेक्ट पकडून खात असतात. ओके, हमिंग बर्ड इज द स्मॉलेस्ट बर्ड. आता आपल्याला कळलं, बर्ड्स हॅव विंग्स, बर्ड्स हॅव फेदर्स अँड बर्ड्स हॅव ऑल्सो द बीक. म्हणजे चोच पण असते, पंख पण असतात आणि पिसे पण असतात आणि सगळे बर्ड आकाशामध्ये उडतात. आणि ते करत असताना आता सगळ्यात छोटा बर्ड कुठला आहे, हमिंग बर्ड. हा सगळ्यात छोटा बर्ड आहे पूर्ण पक्ष्यांमधला. ऑस्ट्रिच इज द लार्जेस्ट बर्ड. शामक माहिती ना तुम्हाला, शामक म्हणजे ते आपल्या इकडे आपण जास्त प्रमाणात बघू शकत नाही, पण हा सगळ्यात मोठा बर्ड आहे. ओके, पक्षी सगळ्यात मोठा कुठला आहे, शामक. आणि हमिंग बर्ड हा सगळ्यात छोटा आहे. ओके,
आता आपण बर्डची माहिती बघितलं, एक्झाम्पल बघितलेले आहे. सो अवर नेक्स्ट टॉपिक इज द इन्सेक्ट. आता व्हॉट इज मीन बाय इन्सेक्ट? इन्सेक्ट म्हणजे काय? कीटक. इन्सेक्ट म्हणजे काय? कीटक. आता कीटक म्हणलंच कुठले? बर्ड्स पाहिले. आता कीटक म्हणजे काय? लेट्स सी. There are different kinds of insects. They are found everywhere, especially in very hot and damp places. We can see them in gardens and your homes. All insects are small. They have 6 legs. Some insects have wings. आता आपण इन्सेक्ट कुठं कुठं पाहतो? सगळीकडे बाहेर तर पाहतोच, पण आपल्या घरात सुद्धा छोटे छोटे इन्सेक्ट पाहतो. पण ते कसे असतात? त्यांना काही तर असतात पाय 6 असतात आणि सगळे इन्सेक्ट जास्त मोठे नसतात, छोटे छोटे असतात. छोटे छोटे म्हणजे इतक्यापर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त मोठे नसतात. सम इन्सेक्ट हॅव विंग्स. त्यांना काय असतात? पंख पण असतात उडायला. काय काय इन्सेक्ट काय करतात? फ्लाय इन द स्काय, किंवा ह्या फुलावरून त्या फुलावर. आता ह्या फुलावरून त्या फुलावर कोण उडतं? बटरफ्लाय. मग बटरफ्लाय तर उडतं, मग ते इन्सेक्ट कसं काय? कारण बटरफ्लायला 6 पाय असतात. 6 पाय असले की तो कशामध्ये येतो? इन्सेक्ट मध्ये येतो. ओके. आता इन्सेक्टचे एक्झाम्पल दिलेले आहेत. द ant, honeybees, housefly, cockroach and the mosquito. There are example of the insect. म्हणजे हे काय? इन्सेक्ट. आता आंट, मुंगी दिसली की काय? तो बर्ड आहे का? नाही, तो इन्सेक्ट आहे. देन कॉकरोच आपल्या घरी आढळतो, तो पण इन्सेक्ट आहे. देन हाऊसफ्लाय म्हणजेच माशा आपल्या घरच्या, त्या पण इन्सेक्ट आहेत. मॉस्किटोज इन्सेक्ट आहेत. बटरफ्लाय, हनीबीज, हे जे सगळे उडणारे जे प्राणी आहेत म्हणजे ते कशामध्ये मोडतात? इन्सेक्ट म्हणजे कीटकामध्ये मोडतात. ओके. सो आर सम कॉमन इन्सेक्ट. आपण यांना आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये पाहतो. ओके नाही. आता माशा आपण पाहतोच, मॉस्किटो पाहतोच, कॉक्रोचेस पाहतो. देन नेम 2 इन्सेक्ट दॅट कॅन फ्लाय. आता मी म्हणलं बर्ड्स इन्सेक्टला काय आहेत? विंग्स आहेत. मग तुम्हाला 2 इन्सेक्टची नाव लिहायची, 2 कीटकांची नाव लिहायची. त्यांना काय आहे? विंग्स आहेत उडण्यासाठी. मग कुठले आहेत? बटरफ्लाय ॲज वेल ॲज मॉस्किटो पण लिहू शकतो, किंवा आपण आपल्या घरचा हाऊस फ्लाय ते पण लिहू शकतो, किंवा हनी बी. ओके नाही, म्हणजे मधमाशी, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, किंवा आपल्या घरची माशी पण लिहू शकतो. नेम अँड इन्सेक्ट्स वी कॅन बी फ्रेंड विथ. आता 2 अशा कीटकांची नावं लिहायची तुम्हाला इथं की तुम्ही त्याच्यासोबत मैत्री करू शकता, म्हणजे तुम्हाला ते आवडतात. कुठलं आहे? बटरफ्लाय. बटरफ्लाय सगळ्यांना आवडतो आणि सगळे आपला तो मित्र व्हावा असं सगळ्यांना वाटत असतो. ओके नाही. हनीबीची मैत्री करणार का? कारण ते चावते, त्यामुळे त्याची मैत्री कुणी करणार नाही. ओके. आता आपण वी क्लिअर द इन्सेक्ट. व्हॉट इज मीन बाय इन्सेक्ट? वी ऑल्सो क्लिअर. देन वी सी द एक्झाम्पल ऑफ द इन्सेक्ट. ant, honeybees, housefly, mosquitoes, butterfly as well as the honeybee. So our next topic is reptiles. म्हणजेच काय? सरपटणारे प्राणी. रेप्टाइल्स म्हणजे काय? सरपटणारे प्राणी. आता सरपटणारे प्राण्यामध्ये कुठले येतात? लेट्स सी. There are many kinds of reptiles. They are mostly found in a desert, forest and wet and damp places like mangroves. Mangroves मध्ये पण आढळतात. Mangroves म्हणजे असं मोठा जंगलाचा प्रदेश असतो, तिथे सतत म्हणजे खूप खूप झाडे असतात. त्या प्रदेशामध्ये पण हे रेप्टाइल्स आढळतात जास्त प्रमाणामध्ये. आता हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोशाला पाय असतात, कोणी सरपटणाऱ्या प्राण्यांना पाय नसतात. कुठला सरपटणारा प्राणी खूप फास्ट मध्ये सरपटत जातो आणि कुठला एकदम स्लो मध्ये जातो. ओके. आता इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. क्रोकोडाईल आहे, लिझर्ड आहे, परत स्नेक, परत टोटोटाईज पण आहे, किंवा टूटल पण म्हणतो. टोटोटाईज, टूटल कुठे आढळतो? समुद्रामध्ये आढळतो. आणि टोटोटाईज आपल्या ह्याच्यामध्ये आपण बघतच असतो. ओके नाही. हे कसे सरपटणारे प्राणी आहेत. They have long bodies and very powerful jaw. They crawl on the ground. Snakes slide as they have no legs. Their eyes are situated on top of their heads. म्हणजेच काय म्हणतात आता? त्यांची बॉडी कशी असते? अशी एकदम काय सरपटणारी हेवी असते. कोणाची? क्रोकोडाईल आहे, किंवा आपण त्याला टोटोटॉईज म्हणतो. किती जड दिसतात. फक्त त्यांचा जबडा आहे तो कसा दिसतो? असं थोडासा नाजूक दिसतो क्रोकोडाईलचा, आपल्या टोटोटाईजचा. ओके नाही. पण त्याची बॉडी आहे अशी बॉल सारखी असते पाठीमागून, पण त्याला छान असं कवच असतं, त्यामुळे ते इझिली काय करतात? हळूहळू हळूहळू चालू शकतात. देन क्रोकोडाईल म्हणजेच मगरमच्छ. ओके नाही. मगर आपण बघतो, त्याचा जबडा एकदम असं काय असतो? हार्ड असतो. तो इझिली कुठल्या पण प्राण्यांना काय करू शकतो? खाऊ शकतो. आणि आपण जर बघितलं स्नेक स्लाइड्स ॲज दे हॅव नो लिग्स. काय? स्नेक्स काय घसरत जातो कारण त्याला पायच नाहीयेत. ओके नाही. बाकीचे काय होतात? चालत चालत जातात पायाने. आपल्या पाय असतात त्यांना, त्यांचे शरीर जड असतं, त्यामुळे ते सावकाश चालत जातात. स्नेक फास्ट जातो कारण त्याला पाय असतात, तो सरकत सरकत जातो. कशाने? आपल्या पूर्ण स्किनचा वापर
करून देअर आईज आर सिच्युएटेड ऑन टॉप ऑफ देअर हेड, म्हणजे सापाचे जे डोळे आहेत त्याच्या डोक्यावर हे ठेवलेले असतात. आपण क्रोकोडाईलचे पण डोळे बघतो त्याला पटकन ह्या साईडला असतात, हो की नाही. सो हॅव यू नोटीस द turtle and the crocodiles crawl slowly, then throughout they have legs, snakes have no legs, yet they move very fast. आता क्रोकोडाईल आणि टॉर्टोइज यांना दोघांना लेग्स असतात, मग ते तरी पण स्लो चालतात का, कारण त्यांची बॉडी काय असते एकदम हेवी असल्यामुळे त्यांना त्या पूर्ण बॉडीचं वजन घेऊन चालावं लागतं. पण स्नेकला पाय नसल्यामुळे स्नेक कसा पूर्ण बॉडीचा आकार त्याचा कसा असतो सेम असतो, फक्त टेल म्हणजे शेपटाकडून थोडासा निमुळता असल्यामुळं तो त्याचं पूर्ण शरीर घेऊन काय करत असतो, धावत असतो. येस ऑर नो, म्हणजेच पळत असतो. म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सगळ्यात जास्त फास्ट पळणारा कुठला आहे, मग स्नेक्स आहे, ओके नाही. आणि जास्त डेंजरस क्रोकोडाईल आणि स्नेकच आहे. ओके, सो वन activity is there on the page number 42. Stick sandpaper on the crocodile's body. म्हणजे सॅन्डपेपर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कलरचा सॅन्डपेपर आणून ह्या क्रोकोडाईलच्या बॉडीवर काय करायचं आहे, चिटकवायचं आहे, किंवा तुम्ही त्याला कलर ही करू शकता. क्रोकोडाईलचा कलर कसा असतो त्या प्रकारे तुम्ही कलर ही करा. नाही जमलं तर तुम्ही सॅन्डपेपर आणून त्या बॉडीवर काय करू शकता, चिटवू शकता. त्याच कलरचा आणायचा, म्हणजेच वाळूसारखा जो कलर असतो, वाळूचा रेताळ कलर, तसा पेपर आणून तुम्हाला चिटकवायचे. सो what we learn in this chapter? We will learn in this chapter काय शिकलोय आपण, we learn birds. What is mean by birds? Birds म्हणजे पक्षी. Birds have wings, feather as well as 2 legs. What is the example of the birds? Crow, sparrow, parrot, peacock. Then we see the insect म्हणजेच काय, आपण कीटक असं म्हणलेलं आहे. How many legs are? 6 legs. ओके, 6 पायांच्या पुढचे जे असतात ते कीटक असतात. मग त्याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल पाहिलेत, आंट, हनी बीज आहे की नाही. हनी बीज पाहत असताना हाऊस फ्लाय, मॉस्किटो असे जे, परत बटरफ्लाय येतात त्याच्यामध्ये, असे विविध कीटक आपण ते आपल्या सभोवती पाहतो, आपल्या घरात पण पाहत असतो. परत रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी पण, म्हणजेच काय, आता एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, क्रोकोडाईल्स आहे, स्नेक आहे, लिझर्ट आहे, टूटल आहे किंवा टोटोटॉइज आहे. हे कसे आहे, सरपटणारे प्राणी आहेत. जमिनीवर सरपटत जाणार, यांना पाय असतात, आणि नसणारा पाय म्हणजे कुठला, आपला स्नेक्स आहे. असं नो, अर्थवॉर्म पण सरपटत जातो का नाही, मग तो पण कशामध्ये मोडतो, यांच्यामध्येच मोडतो. सो वी लर्न इन दिस टॉपिक मोर अबाउट बर्ड्स, इन्सेक्ट अँड ॲज वेल ॲज रेप्टाइल्स. ओके, इज दॅट क्लिअर? सो नाव टाइम इज अ होमवर्क टाइम. आता तुम्हाला फक्त सोपा होमवर्क लिहायचं, लिहिणार ना मग. Homework. Question number 1. Answer the following questions. Question number 1. Write down any 5 birds name. फक्त 5 पक्ष्यांची नावं लिहायची. ओके. Second question is write down any 5 insect name. Okay. And the third question is, no, 2 question is enough. Okay. You are a first standard student. Then which is our first question? Write down any 5 birds name. कुठल्याही 5 पक्ष्यांची नावं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची. सेकंड क्वेश्चन इज राईट डाऊन एनी 5 इन्सेक्ट नेम. कुठल्याही 5 कीटकांची नावं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहेत, जे की तुमच्या बुक मध्ये तुम्हाला दिलेली आहेत. ते पाठांतर करायचं आणि छान असे या प्रश्नांची जी उत्तर आहेत ते सॉल्व्ह करायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच.